नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऑक्टोबर महिना संपत आला आहे आणि आता नोव्हेंबरला लवकरच सुरुवात होईल आणि थंडी सुरू झाल्याबरोबर आपल्याला गव्हाची पेरणी करायची आहे. तर गव्हाच्या पेरणीचं नियोजन, त्याची सविस्तर चर्चा करावी अशी माझी इच्छा आहे. तर आपण त्या मुद्द्यावर आता चर्चा करू. शेतकरी बंधूंनो, यावर्षी खूप पाऊस झाला आणि आपल्या शेतामध्ये आता खूप सोयाबीनचा आणि गवताचा काडी कचरा आहे. तर या गवताच्या आणि सोयाबीनच्या काडी कचऱ्याचं यावर्षी तुम्ही नियोजन करायला पाहिजे असं मला वाटते. कारण हा काडी कचरा गव्हाला पुढे त्रासदायक होईल. त्यासाठी तुम्ही सुपर फॉस्फेट 1 बॅग आणि 20 किलो युरिया त्या शेतामध्ये मशागतीपूर्वी, गव्हाला जी आपण मशागत करणारा त्यापूर्वी सर्वत्र फोकून द्या. यानं काडी कचरा कुजणं सोपं होईल, मशागत करणं सोपं होईल आणि आपलं गव्हाचं उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल. शेतकरी बंधूंनो, जमिनीतील ओल कमी झाली, वापसा आला म्हणजे आपण शेताची तयारी करून घ्या आणि शेताची तयारी करून आपल्या पसंतीचं कुठल्याही कंपनीचं जास्त उत्पन्न देणार, पोळीला चांगलं आहे असं वाण घरी आणून ठेवा आणि जे आपण घरी आणून ठेवलेलं वाण आहे त्या बियाण्यावर आपल्याला आता सीड ट्रीटमेंट पेरणीपूर्वी करायची आहे. त्याची चर्चा आपण आता करू. बंधूंनो, जो आपण पेरणीसाठी गहू आणला त्या गव्हावर सीड ट्रीटमेंट किंवा सीड उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला आता 3 गोष्टी करायच्या आहेत. एक, आपल्याला त्याला इन्सेक्टिसाइडचं कोटिंग करायचं. दुसरं, त्याला फंगिसाइडचं कोटिंग करायचं आणि तिसरं, त्याला झिंक EDTA कोटिंग करायचं. यामध्ये इन्सेक्टिसाइडमध्ये तुम्हाला थायोमिथॉक्झाम जे आहे 30% FS वालं, हे कुठेही कंपनीचं 30% वालं थायोमिथॉक्झाम तुम्ही वापरा. 40 किलो गव्हासाठी ते तुम्हाला 100 ग्रॅम लागेल. नंतर दुसरं, फंगिसाइड मध्ये तुम्हाला विटावॅक्स वापरता येते. हे 40 किलो बियाण्यासाठी तुम्हाला हे 100 ग्रॅम लागेल. आणि तिसरं, झिंक EDTA मी जे सांगितलं त्याचं कारण असं की आपल्या जमिनीमध्ये झिंकची डेफिशियन्सी आहे. हे अनेक विद्यापीठाच्या चाचण्यामध्ये आढळून आलं आहे. तर झिंक EDTA वसंत बायोटेकचं वापरता येते. हे नाही मिळालं तर दुसरं वापरा. हेही तुम्हाला 100 ग्रॅम वापरायचं आहे. म्हणजे इन्सेक्टिसाइड 100, फंगिसाइड 100 आणि झिंक EDTA 100, हे सगळं थोड्याशा पाण्यामध्ये त्याचा घोळ बनवून किंवा त्याची स्लरी तयार करून 40 किलो बियाण्याला तुम्ही ते लावा. बियाणं सावलीत सुकवा आणि पेरण्याच्या 4-5 तास आधी ही तुम्ही बीज प्रक्रिया करा. नंतर ट्रॅक्टरनं किंवा पेरणी यंत्रानं तुम्ही पेरणी करा. आणि आता पेरणी सोबत कोणती खतं वापरायची त्याची मी चर्चा करतो. पेरणी सोबत तुम्हाला 10-26-26 2 बॅग सोबत वसंत बायोटेकचं धनलक्ष्मी दाणेदार 10 किलो आणि सुपर सॉइल चार्जर 10 किलो असं तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे 10-26-26 2 बॅग, धनलक्ष्मी दाणेदार 10 किलो, सुपर सॉइल चार्जर 10 किलो हे तुम्हाला पेरणी सोबत वापरायचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण पेरणी केली तर तुमचा गव्हाचा स्टँड चांगला येईल, गव्हाचं उत्पन्न मिळण्यास तुम्हाला मदत होईल. आणि पेरणीनंतर जर जमिनीत ओल कमी असेल तर एक हलकं पाणी द्या. म्हणजे आपल्या गव्हाची चांगली उगवण होईल, गव्हाचा स्टँड चांगला होईल. बंधूंनो, ही माहिती मार्गदर्शक स्वरूपाची मी जी आपल्याला दिली ती आपल्याला जर आवडली तर ती इतरांना सांगा, मित्रांना सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्यासोबत जोडले राहा. धन्यवाद.